नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता. पाहूयात ब्राह्मणवाडी साते येथे संपन्न झालेल्या मनोरंजन संध्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर. हॉटेल शिवराज वेज आणि नॉन वेज फॅमिली रेस्टॉरंट. आमची खासियत स्पेशल रावण थाळी, मालवणी फिश थाळी, पैलवान मटन थाळी, बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी. याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन, स्पेशल गावरान चिकन, स्पेशल मटन भाकरी, पॉपलेट, सुरमई, प्रॉन्स, मांदेली, चायनीज, कबाब, तंदूर आणि बरंच काही. फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था. आमची बुलेट थाळी ही 4-5 जणांसाठी अगदी पोटभर आहे. एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका. आमचा पत्ता हॉटेल शिवराज, पुणे मुंबई जुना हायवे, भेगडे लॉन्स जवळ, वडगाव मावळ, जिल्हा पुणे. आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी, कान्हे फाटा, तालुका मावळ, जिल्हा पुणे. मावळ तालुक्यातील ब्राह्मणवाडी साते येथे नुकतेच प्रशांतदादा भागवत युवा मंच यांच्या वतीने मनोरंजन संध्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मावळ तालुक्यातील ब्राह्मणवाडी साते येथे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांतदादा भागवत युवा मंच आयोजित मनोरंजन संध्या 2025 हा अत्यंत उत्साहात कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. गावागावातील महिलांनी पारंपरिक व आधुनिक स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेत या कार्यक्रमाला रंगत आणली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पुष्पलता बोराडे यांनी तर द्वितीय क्रमांक माधुरी नवघणे, तृतीय क्रमांक रेखा विनोदे यांनी पटकावला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुका अध्यक्षा सुवर्णा राऊत, ग्रामीण ब्लॉक अध्यक्षा पुष्पा घोजगे, माजी सरपंच वर्षा नवघणे, माजी उपसरपंच संध्या शेळके, वंदना शिंदे, अश्विन विनोदे, कविता विनोदे, विद्या शेवकर, सोनल सूर्यवंशी तसेच सारिका सुनील शेळके आदी जण उपस्थित होत्या. या कार्यक्रमानंतर उपस्थित महिलांनी स्पष्टपणे सांगितले की प्रशांतदादा भागवत यांनी नेहमीच गावागावातील महिलांना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. कार्यक्रमाच्या माध्यमातून मावळातील महिलांची एकजूट अधोरेखित झाली असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने महिलांचे पाठबळ हेच प्रशांतदादा भागवत यांच्या विजयाचे मुख्य बळ ठरणार आहे, असे वातावरण तरी निर्माण झालं आहे. तर दादांनी जे कार्य केलेले आहे तर असं कोणतं क्षेत्र नाही की त्या ठिकाणी दादांनी कार्य केलेलं नाही आहे. की बैलगाडा क्षेत्र झालं, समाजकार्य झालं, राजकारण झालं, तसेच गोरगरिबांना मदत झाली. तर मी कडजाईचरणी प्रार्थना करतो की दादांना असं कार्य करण्याची चांगली, दादांना सपोर्ट करतायत तर ताईंनाही तुमचे आशीर्वाद हवेतच. सारिकाताई, तुम्हाला एक आवर्जून सांगते की तुमची प्रेरणा घेऊनच म्हणजे सगळ्या महिला जर काम करायला लागल्या तर मावळचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच थांबते. आज माझ्या मावळ तालुक्यातील बऱ्याचशा महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे. मंचावर उपस्थित असलेले आपले इंदुरी गावचे खरं तर एक समाजसेवक म्हणायला हरकत नाही असे आमचे प्रशांत भाऊ, तसेच माझ्या सर्वच महिला भगिनी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आज खरं तर गौरी गणपती सजावटीचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने संपन्न होतोय. पण आज बक्षीस समारंभ घेत असताना माझ्या महिला भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी वाखण्य जोगण्यासारखा आहे. कारण की त्यांनी देखील की आपण दरवर्षीच गौरी गणपती बसवतात, पण गौऱ्यांचं इतकं मनापासनं सजावट आणि खूप काही त्याच्यावरती अलंकार चढवतात किंवा खूप साऱ्या महिलांना बोलवतात. पण असं त्यांना स्वप्नात देखील नसन वाटलं की आज ह्या वर्षी प्रशांतदादांनी हा उपक्रम राबवलेला आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये बक्षीस मिळणार आहे. ज्या बऱ्याचशा सहभागी झालेल्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत त्यातले काही नंबर या ठिकाणी काढलेले आहेत. ज्यांना नंबर नाही मिळालेत तरी देखील त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, कारण की खऱ्या अर्थानं त्यांनी देखील या गौरायांचं अगदी मनापासनं म्हणजे आपण जसं म्हणतो की गौराई ही लक्ष्मीप्रमाणे आहे आणि साक्षात लक्ष्मी देखील त्यांच्या घरी अवतरलेली आहे. आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या ह्या सर्व गौरायांचे मी खरंच मनापासनं कौतुक करते की बक्षीस नको मिळू देत पण खरा आनंद घेण्यासाठी त्या या ठिकाणी आलेल्या आहेत. प्रशांतदादांना मी म्हणते की ह्याच वर्षी नाही तर तुम्ही दरवर्षी हा माझ्या महिला भगिनींसाठी कार्यक्रम घ्यावा, कारण की खेडोपाड्यातल्या ह्या महिला भगिनींना
प्रत्येक वेळेला सजावट करतात, महिलांना बोलवतात, पण एवढं आवर्जून असं बक्षीस कोणी दिलेलं नव्हतं आणि ते तुमच्याकडनं डबल बक्षीस जाते. म्हणजे खऱ्या अर्थानं जसं आपण म्हणतो की सुनील अण्णांकडे एखादी गोष्ट मागायला गेलो की ते कधीही आपल्याला रिकाम्या हाताने पाठवत नाही. त्या ठिकाणी आज तुम्ही देखील माझ्या महिला भगिनींना नाराज न करता डबल बक्षिसं तुम्ही काढलेली आहेत. तुमचं खरंच कौतुक करते. आणि बक्षीस देत असताना सुद्धा बक्षीस माझ्या महिला भगिनींना काय द्यावं, तर तिच्या संसाराला उपयोगी पडणारी भेटवस्तू आज एका भावाकडनं बहिणीला मिळालेली आहे. त्यामुळं दादा तुमचे मनापासून कौतुक करते. कारण की त्या बक्षिसामध्ये मी आता पाहते की गॅस आहे, आणखीन कूलर दिलेला आहे, मिक्सर दिलेला आहे. म्हणजे तिच्या संसारातल्या उपयोगी सगळ्या वस्तू तिला मिळालेल्या आहेत. त्यामुळं ती साक्षात अन्नपूर्णा तर आहेच, पण ती अन्नपूर्णा अजूनच चांगल्या घरामध्ये स्वयंपाक करून सगळ्यांना जेवू घालणार आहे. आणि दादा तुम्ही जे काही कार्यक्रम घेत आहे ते आता मागच्या वेळेला सुद्धा इंदोरी गावामध्ये खेळ रंगला पैठणीचा हा देखील खूप भव्य दिव्य असा कार्यक्रम माझ्या महिला भगिनींसाठी तुम्ही घेतलेला होता. तो कार्यक्रमसुद्धा खूप छान झाला. त्या कार्यक्रमाला सुद्धा मी आलेली होते आणि तो कार्यक्रम माझ्या महिला भगिनींना हसवण्यासाठी होता. पण आजचा कार्यक्रम हा धार्मिक होता आणि महिलांवरती आणखीन संस्कार चांगल्या प्रकारे त्यांच्यावर होणार आणि त्यांच्या मुलांवर देखील होणार आहेत. हा कार्यक्रम तुम्ही इथं घेतलात त्याबद्दल तुमचे मनापासून कौतुक करते. आणि ज्या सगळ्या माझ्या महिला भगिनी आज इथं आलेल्या आहेत त्यांचे देखील कौतुक मनापासून करते. उपस्थित सर्वांचेच कौतुक करते. समोर उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी आणि सर्व बंधू, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या तालुक्याचे जनसेवक आमदार यांच्या सुविज्ञ पत्नी आणि कुलस्वामिनी बचत गटाच्या अध्यक्षा सौ सारिकाताई सुनील अण्णा शेळके, त्याचबरोबर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिलाच्या अध्यक्षा सुवर्णाताई राऊत, तसेच आमचे गावचे सरपंच शशिकांतदादा शिंदे, ह्या मोहितेवाडी गावचे माजी सरपंच विठ्ठल शेठ मोहिते, त्याचप्रमाणे सातेगावचे सरपंच दत्ताभाऊ शिंदे, त्याचप्रमाणे उमाताई शेळके आणि ताईंबरोबर उपस्थित आलेल्या भगिनी, आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला आहे आणि त्या बक्षीस वितरण समारंभानिमित्त आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल प्रथमतः मी माझ्या युवा मंचच्या वतीनं आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. खऱ्या अर्थानं घरगुती गणपती गौरी सजावट स्पर्धा ही संकल्पना तशा अर्थानं जुनी आहे. मी गेले अनेक वर्ष इंदोरी गावात मुकाई मित्र मंडळाच्या सौजन्याने, त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ मावळ या सौजन्याने अशा स्पर्धा घेतलेल्या आहे. परंतु पहिल्यांदाच इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये खेडोपाड्यांमध्ये या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन केलं आणि या आयोजनामध्ये आपण सर्व माता भगिनींनी एकदम स्वतःहून सहभाग घेतला. त्याबद्दल आपल्याला सर्वांना मी शुभेच्छा देतो की आपण यात सहकार्य केलं त्याबद्दल आपला आभार देखील मानतो. वहिनी, आम्ही काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन काम करतो. ग्रामीण भागातल्या महिला वर्षभरातला आवडीचा सण म्हणजे गौरी गणपती आणि आपल्या कल्पकतेने गौरी गणपती सजावट करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आपण सण दिवाळी देखील मोठा म्हणतो, परंतु गौरीचं आगमन, गणपतीचं आगमन, एक आपल्या घरातलं दैवताचं आगमन अतिशय उत्साहात आपण साजरं करत असतो. आज आपल्या माता भगिनींनी स्पर्धेत भाग घेतला. आम्हाला बक्षीस देताना अशा अडचणी आल्या की एवढ्या सुंदर सहभाग होता की निर्णय घ्यायचा कसा. ज्या पद्धतीनं आमची जी टीम काम करत होती तर आम्ही एक निर्णय घेतला की प्रथम क्रमांकामध्ये आपण 2 बक्षिसं देऊ. पहिलं ए आणि बी. ए बी असं काही नाही, ते एकच आहे, परंतु अर्धा न देता दोघांना सेपरेट बक्षीस देण्याचा आमच्या युवा मंचच्या वतीने निर्णय घेतला आणि 10च्या ऐवजी 22 स्पर्धकांना आपण बक्षीस दिलेले आहे. या स्पर्धेत आपण चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी युवा मंचच्या वतीनं तसेच आमच्या सर्व सहकार्याच्या वतीनं आपलं स्वागत करतो. खऱ्या अर्थानं जनसेवक आमदार सुनील अण्णा शेळके या ठिकाणी उपस्थित होणार आहेत, परंतु त्यांच्या काही कामानिमित्त उशीर होत असल्यामुळं त्यांच्या सूचनेनुसार आम्ही कार्यक्रमाची सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना ग्वाही देतो. आपल्या तालुक्याचा पांडुरंग, विकासाचा पांडुरंग म्हणजे जनसेवक आमदार सुनील अण्णा शेळके आहेत. त्याचप्रमाणे आपली रुक्मिणी माता म्हणजे सारिकाताई शेळके आहे.
आणि त्या पांडुरंगाची वीट होण्याचं काम, ज्या पुंडलिकांनी वीट टाकली आणि ती वीट होण्याचं काम माझ्यासारखा एक सहकारी म्हणून, एक भक्त म्हणून ह्या ठिकाणी मी शब्द देतो आणि इथून पुढे देखील करत राहील असं आपल्याला सांगतो आणि सर्वांना स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल शुभेच्छा देतो. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.